एका टोपलीतील फुलांच्या 1/5 फुले विकली. उरलेल्या फुलांच्या 3/8 फुले देवाला वाहिली. नंतर उरलेल्या फुलांच्या 9/25 फुलांचे हार केले आणि 4/25 फुलांचा पूजेसाठी उपयोग केला. तर टोपलीत शेवटी 120 फुले उरली. तर टोपलीतील सुरुवातीला एकूण किती फुले होती? आपल्याला टोपलीतील एकूण फुलांची संख्या माहिती नाही, म्हणून आपण x हे चल गृहीत धरले. मग x चे म्हणजे गुणाकार 1/5 फुले विकली म्हणजे किती उरली? 4/5 उरली. पुन्हा उरलेल्या फुलांच्या 3/8 फुले देवाला वाहिली म्हणजे किती उरली? 5/8. पुन्हा उरलेल्या फुलांच्या 9/25 फुलांचे हार केले आणि 4/25 फुलांचा पूजेसाठी उपयोग केला. म्हणजे ह्या दोघांची बेरीज केल्यावर 13/25 येते. मग किती उरली? तर 12/25. 120 गुणवले होते, इथं भागाकारात जाईल म्हणून इथं गुणवले. पुन्हा पुढच्या अपूर्णांकाचं गुणाकार व्यस्त होते, म्हणजे इथं 4/5 गुणाकार व्यस्त होऊन 5/4 होते, म्हणजे उलट होते. मग पुन्हा गुणवले, पुन्हा ह्याचं गुणाकार व्यस्त झालं 8/5 आलं. पुन्हा ह्याचं पण गुणाकार व्यस्त झाला 25/12 आलं. मग 5×1=5, 5×1=5, 4×1=4, 4×2=8, 12×1=12, 12×120. मग x बरोबर, आता कुणाकुणाचं जे उरले त्यांचं आपल्याला गुणाकार करायला लागेल. मग 10 गुणवले 2 गुणवले 25, 25 दोन्ही 50, 50 10 500. x ची किंमत किती आली? 500.